जरुरी आहे, नाही तर त्याला अधिक त्रास होण्याची संभव आहे. त्याला ते तुर्त तरी मार्ग नव्हता. मग आता काय करणार स्वामी? त्या धनिकोची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. थोडी मुदत मागून घेतली. यावेळी मी सांगितलेली उपासना मनोभावी श्रद्धेने केली त्याच्या वृत्तीला बदल होईल. मग मात्र यावर कायमचा गुण देण्यासाठी काय उपाय सुचवता येईल? मग त्याला असे स्पष्ट का सांगितलं नाही स्वामी? असे सांगणार आणि काय सांगितलं असतं तरी त्याचा विश्वास बसला नसता. बुवा पैसे उकळण्यासाठी भाकड कथा सांगतो असे समजून तो सांगतोस त्याकडे दुर्लक्ष केले असते. आलेल्या अंतिम कल्याण दृष्टीसमोर ठेवून उपाययोजना सुचवण्याचे माझे व्रत मोडले असते. म्हणून त्याला काही ना काही सांगता उपाययोजना करावी लागली. स्वामी काही वेळा एखाद्या वस्तू अगर पैसे का व कशासाठी मागतात याचा लोढा आज या अशा रीतीने झाला. मी एखाद्याजवळ पेन मागितला, एकाजवळ गॉगल मागितला, एकाजवळ एक जाजर मागितलं होतं, एकाजवळ एक कांबळ आण असे सांगितले होते. या सर्व वस्तू घरात स्वामीकडे भरपूर होत्या. पार्कर पेनापासून निदान 5-6 पेन पडून होते. गॉगलच्या निरनिळ्या काचेचे उत्तम हलके असे निदान 5 तरी होते. आणि स्वामी स्वतः अगर इतर कोणी ते गॉगल कधीच वापरत नसत. घरात जाजमे अगर कांबळी कमी नव्हती तरीसुद्धा वस्तू या मागत असा प्रश्न होता. माझ्या मनात शंका होती. त्याचे सर्वच निरसन त्यावेळी न होता आज होत होते. ज्यांच्याजवळ पेन मागितला त्याने दिले नाही. दुसऱ्या पाठवता म्हणाला पण तेही आले नाही. तो केवळ सहीमुळे एका प्रकारे अडकला. आपल्याकडे येण्याचे संकट येण्यापूर्वी बंदोबस्त करून संरक्षण करण्याचा तिसरींचा प्रयत्न होता. इतर वस्तूच्या देखील त्याचे आढळले. आम्हाला जे नुसत्या डोळ्याने अगर विचाराने दिसत नाही तर संभय वाटत नाही अशा गोष्टी श्रीस्वामींना स्पष्टपणे दिसत असल्यामुळे त्यावर उपायही दिसत असल्यामुळे सत्कृदर्शन शंकास्पद वाटणारी मागणी शिवानी करावी लागते हेच यावरून स्पष्ट झाले. आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या त्या त्रासामागे कोणकोणती कारणे असू शकतात व क्षुल्लक वाटणारी गोष्टीसुद्धा कशी त्रासदायक ठरू शकते ते मागे आले आहेच. आज गतजन्मातील राहिलेले देणे फेडणे कसे भाग पडते व ते फेडल्याशिवाय या जन्मी सुख समाधान शांती कशी दूर राहतात याचे एक पुरावाच जणू श्रीने आज उघड केला. जोपर्यंत प्रत्येक का व कसे या प्रश्नाचे अदृश्य उत्तर आपणाला दिसत नाही तोपर्यंत श्री त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागून सुख मिळण्यास हिताचे. सकाळ संध्याकाळ येणाऱ्या माणसाची गर्दी चालू होती. प्रत्येकाच्या काम ऐकून त्यावर उपाययोजना केला जात असे. मधून आता मी काही अंदाज करू लागलो होतो. अमुक एक होईल, हे होणार नाही, कोणत्या कामाला वेळ लागेल, कोणते काम कठीण आहे वगैरे याचा अंदाज स्त्री बोलणे वागणे प्रसाद यावरून मी करू लागलो. एक गृहस्थ आले. नवीन धंदा सुरू करणार होते. सर्व व्यवस्थित निश्चित झालं होतं. फक्त श्रींच्या आशीर्वादामुळे सडे आले होते. समोर आशीर्वाद प्रसाद दिला. त्यांना खुश करून पाठवलं. पण का कोण जाणे मला मात्र वाटत राहिलं की हे काही निराळ आहे. निर्मळ नाही. यांना धंदा लाभदायक तरी ठरणार नाही किंवा अनपेक्षित अडचण तरी येणार. ते गृहस्थ गेल्या वर्षी स्वामींनी विचारलं, मला असे का वाटते हे यशस्वी होतील ना? काही अडचण असेल तर त्यांना का सांगितली नाही? त्यावर स्वामी निश्चिंत स्वरूपाने काही युक्ती दिली नाही. परंतु या अनुषंगाने सिद्धी व शास्त्र यावर बोलणे सुरू केले. तसेच आपण ज्याला योग म्हणतो त्यावरही बोलणे झाले. स्वामी तप साधना योग सिद्धी ही शास्त्रे आपल्या कालबाह्यता सत्य आहे हे मानतोस ना? मी होय अर्थातच स्वामी. कारण मी त्या शास्त्रा मार्गाने शास्त्राप्रमाणे जाणाऱ्या प्रत्येकाला शास्त्रात सांगितले फक्त तसेच अनुभव येतात. हे सर्व नियमबद्ध शास्त्र असल्याकारणे घडणार नाही. स्वामी अगदी बरोबर. सर्व शास्त्र आहे असे एकदा मान्य केले की त्याचे नियम पाळणे अवघडच आले नाही का? तू एकदा सिद्ध आहात आणि त्या मार्गाने जाणाऱ्या त्या प्राप्त होतात हे मान्य केलेस की सिद्धी मिळालेल्या पाळायचे नियम त्या व्यक्तीने पाळले पाहिजेत ते ओघाने आले खरं ना? मग समजा कोणी एका काळात वाचा सिद्धी प्राप्त झाली आहे तर त्यांनी त्या सिद्धीचा वाचारणाने नियम पाळलेच पाहिजेत ना? नाही का? मी मानेनेच होय म्हटले. त्यावर पुढे म्हणाले, वाचसिद्धी प्राप्त झालेल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही फळालाही कधीही नकारात्मक उत्तर द्यायचे नसते. बापरे.